आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण मसाला दूध कसं बनवायचं ते बघूया चला। नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मी बनवते मसाला दूध। तर त्यासाठी मी 1 ग्लास दूध घेतले, थोडेसे काजू बदाम घेतलेत, विलायचीची पावडर करून घेतले, 2 चमचे साखर घेतले आणि ही मसाला आहे काजू बदामचा 1 पॉकेट मसाला मी फोडून ह्यात घेतलेला आहे। तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये ही 1 ग्लास दूध ओतून घेते। थोडंसं दूध आपल्याला जरा उकळू द्यायचं आहे अगोदर। तर ही विलायची आणि जायफळची पावडर करून घेतली होती, ती पावडर टाकली मी। दूध छान असं उकळलं गेलेलं आहे। हे मसाला आहे, 1-2 चमचे साखर घेतलेली आहे, ती साखर पण मी टाकून घेतली। आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटं मी छान असं हे उकळून घेणार आहे। तर आपल्याला चांगलं हे उकळून थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आटवल्यानंतर ह्याची मसाल्याची चव पण छान लागते आणि घट्टसर दूध पण बनते। बघा, दूध पण छान असं आटलेलं आहे आणि मसाला दुधाचं पॉकेट टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कलर ही छान असा झालेला आहे ह्याचा। छान असं दूध उकळलंय आणि आटलेलं पण आहे। आता मी गॅस बंद करून घेते। तर बघा, छान असं घट्टसर आपलं मसाला दूध तयार झाले। तर मसाला दुधाचं जर तुमच्याकडे पॉकेट नसेल तर बदाम 10 मिनिटं भिजू घालायची, त्याची साल काढायची आणि दुधामध्ये वाटून जरी टाकलं तर ह्या दुधाला घट्टपणा येतो। तर माझ्याकडे ती पॉकेट होतं म्हणून मी काय बदाम वाटून घेतलेले नाही। तर अशा प्रकारे आज मी मसाला दूध तयार करून घेतलेला आहे, मी ग्लासमध्ये ओतून घेते।